मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. नाशिक विधान परिषद निवडणूक 2026 सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये असा काही राजकीय भूकंप झाला, ज्यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्यांनी आमचा बाप काढला त्यांच्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका घेत गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत महायुतीने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या विरोधात गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून गीते कुटुंबियांवर मोठा दबाव होता. गोकुळ गीते यांचे बंधू आणि नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे पक्षाशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतःचा अर्ज मागे घेण्यास तयार झाले. ते दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. सर्व काही सुरळीत पार पडेल असे वाटत असतानाच एक फोन आला आणि संपूर्ण राजकीय चित्रच पालटले. गोकुळ गीते यांच्या आरोपानुसार महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे आणि त्यांच्या भावांनी गीते यांना फोनवरून अर्वाच भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर गणेश गीते व गोकुळ गीते यांच्या बापालाही माघार घ्यावी लागेल अशी अत्यंत उर्मट आणि अपमानास्पद भाषा वापरली. नमस्कार भाऊ. नमस्कार. आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय, बोला. कुठे मी निफाडलाय का हो भाऊ? मी बसलो, तुम्हाला सांगितलं नाही काय काय मी बसलो, तुम्हाला सांगितलं नाही कुठे? सांगून दिली परवा. नाही नाही मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बर, कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष घ्यायला की मला पक्ष बोलते लोक पक्ष त्यांचं करा. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. तू पुढं म्हातारा झाला म्हणून मग चान्स मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. असं नाही ना. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. हा, मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता. आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस, अजून काय सांगू. आणि जिथे कुठे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. हो पद काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या.
हे बघा भाऊ, भाऊ. मी म्हणतो मला. 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. तुझं म्हणणं बरोबर हा. आहे, पण जर उमेदवार असताना हे बघा, ज्याच्या नशिबात भाग्य रेखा आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. अरे पण तुम्हाला तुझ्या म्हणा आम्हाला त्या म्हटले सुद्धा जास्त नको मला. नाही नाही मला नाही. आमची जाऊ. नाही, आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवले, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही. आणि तुझे म्हणतो म्हणजे होतं ते स्वतःची प्रगती केली. नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ. ही निवडणूक आहे. या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ, भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही. नाही नाही चिखलपेट केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी ते. काही करत आपल्याला या लेवलला जायचं नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? आपल्या वडिलांचा असा अपमान झाल्याने गोकुळ गीते प्रचंड संतापले आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास स्पष्टपणे नकार दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. अवघी 15 मिनिटे शिल्लक असताना नाशिकचे राजकारण थेट मुंबईतून हलू लागले. बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सर्वतोपरी ताकद पणाला लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे निलेश बोरा यांना थेट फोन लावला आणि गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत तातडीने विचारणा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही तातडीने गणेश गीते यांना फोन करून त्यांची मनधरणी करण्याचा कसून प्रयत्न केला. गणेश गीते यांच्या सहकाऱ्यांनी माध्यमांसमोरच गोकुळ गीते यांना फोन लावून त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने गणेश गीते यांनी माघार घेतली असली तरी सुद्धा गोकुळ गीते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार का घेऊ, हा त्यांचा थेट सवाल महायुतीच्या नेत्यांना निरुत्तर करणारा ठरला. गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतल्याने आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी थेट आणि अटीतटीची लढत रंगणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोकुळ गीते यांच्या या बंडखोरीला महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांकडून छुपी किंवा उघड रसद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर महाविकास आघाडीने गोकुळ गीते यांना पाठिंबा दिला तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणीत कमालीची वाढ होऊ शकते. एका फोन कॉलवरील रागामुळे नाशिकची निवडणूक आता प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे. नाशिकमधील हा राजकीय गोंधळ एका बाजूला सुरू असताना राज्याच्या इतर भागात मात्र महायुतीने विधान परिषद निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. विधान परिषदेच्या एकूण 17 जागांपैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वप्रथम ठाणे रवींद्र फाटक, कोकण अनिकेत तटकरे, पुणे विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मग यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अरुण लखानी भाजपमधून, अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे भाजपमधून या सर्व ठिकाणी महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत बिनविरोध विजय मिळवला आहे. परंतु नाशिकमध्ये मात्र कुणाल दराडे यांच्या कथित शिवीगाळ प्रकरणामुळे महायुतीच्या संपूर्ण विजयाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष आगामी मतदानाकडे लागले आहे. नाशिकचा हा राजकीय सस्पेन्स मतदानाच्या दिवसापर्यंत असाच कायम राहणार असून बाप काढल्याचा राग गोकुळ गीते मतांमध्ये कसा परवरित करतात हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.